ईशू हॅपी होली मान. ईशू थंडी वाजली बाबू. आराध्याने क्ले पासून हा नेल आर्ट केलाय. नेल आर्ट कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तिला मी सकाळी म्हणलं ग आपले हात सेम टू सेम आहेत, असं कर इशारो. एक छोटा आणि एक मोठा आणि एक जरा म्हातारा झालाय. तर ती म्हणली तुझ्यासारखे नेल्स नाहीत, मग नेल्स लावून आली ती. ओ माय गॉड, खूपच सुंदर नेल्स आहे तुझे. माझ्या लहानपणी माझा हात असा असेल. हा हात असा कर. डिशोम केवढा सिमिलर आहे आपला हात. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आज आहे मंगळवार आहे. आज रविवारी रंगपंचमी होती, त्याचे काही क्लिप्स मी आधी ॲड केलेत. आणि मग काल थोडीशी सुट्टी घेतली होती व्लॉगला. ओट्स बनवलेत. ओट्स मी कशी बनवते, डाळीमध्ये डायरेक्ट ओट्स ॲड करते आणि शिजवते. इतकं एक्झॉस्ट व्हायला गरमी खूप वाढले भयानक. आता कपडे झाली खूप जास्त कपडे होते, कारण विक्रम ट्रिपवरून आला, त्याचे आलेली कपडे खूप सारे होते. सो कपडे धुतलीत. आता मी माझा फर्स्ट मील ऑफ द डे घेणार आहे, ती आहे ओट्स. आणि आजपासून आपण इंटरमिटेंट फास्ट. विशिंग ऑल द बेस्ट टू मी अँड लेट सी हाऊ इट गोज. बट ट्राय तर करणार आहे यावेळी सक्सेसफुली आपण कन्सिस्टंट राहायचं आहे. चीट डेज पण नाही घ्यायचे. चीट डेजना सुद्धा आपण थोडंसं लांब ठेवूया, कारण एखादा चीट डे येऊन जातो. जसं काल मी सुट्टी घेतली, कन्सिस्टन्सी माझी बिघडली लगेच. आज पण वाटत होतं नको करायला शूट, पण मी आता खूप करेज गोळा करून. आणि माझा अवतार इग्नोर करा प्लीज. मी इथे जास्त गरम होतं येते आणि कसं. इकडे मी तूपसुद्धा ॲड केलेलं आहे आणि कालचा दोडक्याची भाजी पण घेतली. मीठ ॲड केलेलं नाही आहे वरून, मी शक्यतो कमी मीठ खाते. आणि ह्या मॅडम आज सकाळपासूनच खूप दमवत आहेत. इशू प्लीज मला दमवू नको हां, ओके. हा आहे सेकंड मील. तर यामध्ये मी थोडासा भात घेतलेला आहे आणि सोबत घेतलेलं आहे दही प्रोटीनसाठी आणि डाळीच्या. सकाळसाठी करणार आहे मी पनीर. तर त्याची माझी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन मी कसं करते. तर मी 4 कांदे चिरलेले आहेत मीडियम साईजचे, 2 टोमॅटो आणि 1 हाफ टोमॅटो असा टोमॅटोज घेतलेत. आणि खड्या मसाल्यामध्ये माझ्याकडे एवढंच अवेलेबल होतं आणि वेलची आहे. सो वेलचीसुद्धा ॲड करेन मी. आणि ज्या पद्धतीने करते ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर इकडे अंडे बॉईल करत आहे. आणि आत्ता जी पनीर बनवत आहे मी, ते मला नाही खाता येणार आहे, कारण की माझा फास्टिंग विंडो चालू होते. आणि सिरियसली आपण स्वतःला थोडंसं सिरियसली घ्यावं असा विचार केलेला आहे. आणि टार्गेट ठेवलेलं आहे त्या 30 डेजमध्ये ॲटलिस्ट 4 kgs तरी लूज करूया, फिंगर क्रॉस्ड. आणि त्यासाठी मी आता खरंच एफर्ट घेणार आहे. मी स्वतः मनापासून खूप एफर्ट घेणार आहे की मी माझा डाएटवर फोकस करेन आणि वेट लूज करेन. कढईमध्ये तेल आणि थोडंसं तूप घातलं आहे मी. देन माझ्याकडे जे काही खडे मसाले अवेलेबल होते ते ॲड केले. हे खडे मसाले ना आपण नंतर लास्टला काढून घ्यायचं आहे, ते तर तुम्हाला मी शेअर करेलच. देन जो मी चॉप केलेला कांदा होता, कांदा चांगला भाजून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा. ओके, मिरच्या फारच मोठ्या झाल्या.
असं. तर हे व्यवस्थित आधी भाजून घ्यायचा कांदा. मी त्याला मिक्सरला फिरवणार आहे, त्यामुळे मोठे मोठे तुकडे केले, जास्त बारीक केलेले नाही आहेत, कारण आता ॲट द एंड ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. सो तर आधी कांदा सोते करूया, देन त्याच्यानंतर टोमॅटो. त्यामध्ये मी घातलेले आहेत लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, नंतर मी टोमॅटो ॲड करते. हे व्यवस्थित गार झालं ना सगळं, देन आपल्याला ह्याला पेस्ट करायची आहे. ओके. आणि थोडेसे काजूसुद्धा घालते, एवढे काजू घालणार आहे. सो या सगळ्याला व्यवस्थित रोस्ट होऊन देऊया. हे माझं लास्ट मील आहे. आता हा पूर्णपणे गार झाला आहे. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये घालून फिरून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, धने जिरे पूड अर्धा चमचा, हळद असं सगळं मिक्स केलं आहे. पाण्यामध्ये जरा वेळ ह्याला ठेवायचं भिजत, जेणेकरून मसालाही फुलतो. असं म्हणतात की पाण्यात घातला की मसाला ॲक्टिवेट होतो. आणि फोडणी दिली ना की फोडणीत मसाले करपत नाहीत. ते आता हे केलेलं वाटण टाकूया. देन हा वाला मसाला ठेवून मीडियम गॅस करायचा. आता ते जोवर शिजत नाही ग्रेव्ही जी आपण आता बनवली ती, तोवर थोडं थांबायचं. आणि एक टीप अशी आहे की पनीर कधीच आधी ॲड करायचं नाही. मी कधी त्याला फ्राय पण नाही करत, कारण की मला असा अनुभव आला की त्याचं रब्बरसारखं होऊन जातं. पनीर खूप ज्यावेळी आता 5 मिनटं किंवा 10 मिनटं आपण ठेवणार आहे तिला, त्यावेळी म्हणजे लास्टला पनीर ॲड करून जर असं 5 मिनटं वाफ काढायची, दॅट्स इट. पनीर शिजतं लगेच, त्याला असं खूप शिजवायची गरज नसते. आणि मग तेव्हा जे ते असं सॉफ्ट होतं ना, ते स्ट्रक्चर त्याचं छान लागतं खाताना. सो आणि थोडासा एखादा असा क्यूब, 1-2 क्यूब असे वरनं खिसून टाका, किंवा मी तर अशा चुरून टाकते, त्याने पण छान येतं टेस्ट. ॲक्च्युली मी हा सुहानाचा मसाला कधी यूज करत नाही, पण आज माझ्याकडे तो छोटावाला नव्हता, जो नुसता असतो पनीर मसाला, तो भेटला नाही मला बाहेर कुठे. सो मग मी सुहानाचा भेटला तो आणला, तो केला ॲड. त्यामुळे मला चटणी वगैरे, म्हणजे चटणीमध्ये तांबडं तिखट खूप बेताने घालावं लागलं, कारण माहिती नाही की त्यात किती आहे ऑलरेडी कॉन्टेंट. सो असं आता बघूया कसं बनतं आहे आज. ग्रेव्ही होते तोवर आधी हा पसारा आवरून घेते, नाहीतर मग पुन्हा कंटाळा. इकडे पनीर आपलं बनवून तयार होत आहे. जसं मी बोलले, कसुरी मेथी आणि जेव्हा मला असं वाटलं की ग्रेव्ही आता झाली आहे, त्यावेळीच मी कसुरी मेथी आणि हे ॲड केलं त्यामध्ये. आता याला आणि थोडा वेळ ठेवायचं झाकून, आणि मग झालं. आता इथे खरडा करायचा. इथे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं खरड्यासाठी. असा खरडा मी कोल्हापूरला आल्यावरच बघितला, मम्मी करायच्या, म्हणजे सासूबाई करतात आमच्या, आणि खूप यम्मी लागतो. अगदी भाजी नसेल तर तुम्ही नक्की असं बनवून पोटभर जेवू शकता, अगदी खूप टेस्टी लागतो तो. असा मिरचीचा खरडा करून ठेवते मी. जरासा घालायचा, कांदा भाजायचा आधी. कांदा जरासा पिंक कलरवर आला की त्यात खरडा घालून तो छान मिक्स करायचा. देन टोमॅटो आणि हळद. कायचं पीठ होतं तर चपात्या करेन, इकडे खरडा होत आहे. विक्रमला फारसं पनीर आवडत नाही, सो मला आता खरडाही करावा लागला आहे. खरडा इकडे रेडी आहे. भात आणि इकडे गरमागरम चपाती.
आरुताईला खूप आवडतं पनीर, तर दोघींना मी चारते. झाकायचं राहिलं. छान झालंय.